सध्या देशभर सेतू समुद्रम प्रकल्पावरून वादंग उठलंय। हिंदुत्ववादी संघटनांनी केंद्र सरकार आणि तमिळनाडू सरकारच्या विरोधात आंदोलन छेडलंय। याच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कदंबा बसस्थानकासमोर निदर्शनं केली। हिंदू पुराण ग्रंथानुसार राम आणि त्यांच्या वानरसेनेनं सुमारे 17.5 लाख वर्षापूर्वी रामेश्वरम ते श्रीलंका दरम्यान सेतू बांधला आहे आणि नासाच्या संशोधनानं ही माहिती सत्य असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे। तसेच रामायण हे पुराण नसून इतिहास आहे असंही म्हटलं आहे। राम सेतूभोवती हिंदूंच्या भावना गुंतल्या आहेत। तसंच सुनामी रोखण्यासाठी तो एक नैसर्गिक अडथळा ठरत असल्यानं तो तोडण्यास विरोध आहे। तर दुसरीकडे सेतू समुद्रम हा सागरी वाहतूक प्रकल्प आहे। कोदंडराम मंदिराजवळ त्याचं बांधकाम सुरू झालं असून तो रामेश्वरम बेटातून जाणार आहे। सध्याची सागरी वाहतूक ही श्रीलंकेला वळसा घालून केली जाते। या प्रकल्पामुळे भारत आणि श्रीलंका यामधून हा जलमार्ग तयार होणार आहे। यामुळे 400 सागरी मैल अंतर कमी होणार आहे। जहाजाच्या इंधन खर्चात दरवर्षी 21 कोटी रुपयांची बचत होणार आहे। आज आम्ही हांगासर रामेश्वरम राम सेतू रक्षा मंच या बॅनरा सकयल 2 तास उपोषण आणि धरणे धरपाक आम्ही बसल्यात आणि त्याचं केंद्र सरकाराच्या विरोधात, यूपीए सरकाराच्या विरोधात, तामिळनाडूच्या विरोधात सरकाराविरोधात, टी.आर. बालू जहाज उद्योग मंत्री याच्या विरोधात, पर्यटन मंत्री अंबिका सोनी याच्या विरोधात आणि अमेरिकेच्या विरोधात जे आंतरराष्ट्रीय दबावाखाली केंद्र सरकार हे हांगासर भारत सरकारच्या दबाव हाडून राम सेतू तोडटा याच्या विरोधात आम्ही आज 2 वरां उपोषण आणि धरणे